जिल्ह्याच्या ग्रामीण, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालयांकडे गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा रुग्ण आढळल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ संबंधित शासकीय आरोग्य यंत्रणेने घेऊन त्याचा दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जीबीएस आजाराच्या अनुषंगाने आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या आरोग्य यंत्रणेला खासगी रुग्णालयातील जीबीएस आजाराच्या रुग्णांची दैनंदिन माहिती घेण्याबाबतचे निर्देश दिले। तसेच नगरपालिका क्षेत्रातील रुग्णांच्या माहितीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अंतर्गत वैद्यकीय अधीक्षक यांनी नगरपालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांच्या बैठका घेऊन त्यांना या आजाराबाबत मार्गदर्शन करावे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, हा आजार संसर्गजन्य नाही, यामध्ये योग्य काळजी आणि दक्षता घ्यावी, दूषित पाणी पिऊ नये, कच्चे मांस खाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले। जीबीएस आजाराचे 5 रुग्ण सोलापूर जिल्ह्यात आढळलेले असून त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून उर्वरित 4 रुग्ण हे उपचार घेत असून 4ही रुग्ण सोलापूर जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली। तसेच या आजाराच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून शासकीय रुग्णालयामध्ये आवश्यक राखीव बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।